ज्या माणसाला इंटरनेटवर अशी प्रतिक्रिया द्यावीशी वाटते की भारताच्याच नाही हो, आंतरराष्ट्रीय पटावर हॉलिवूड सारखा एखादा मोठा चित्रपट या कथानकावर झाला पाहिजे, याचा अर्थ त्या माणसाने हे कथानक पूर्ण वाचलंय, त्याचा चित्रपट होऊ शकतो याच्यावर विचार केलाय आणि नक्की या विषयावरती तो काहीतरी सांगू शकतो. सचिन खेडेकर. चित्रपट होऊ शकतो असं वाटलं, इतकं ते इंटरेस्टिंग कथानक आहे. हो, म्हणजे थ्रिलर आहे, थ्रिलर. इंटरनॅशनल पॉसिबिलिटी असलेलं पुस्तक आहे ते. इंटरनॅशनल पॉसिबिलिटी असलेलं. हा. काय कथानक? काय कथानक? अनेक पापुद्र्यांमध्ये आहे. म्हणजे त्याचा सामाजिक आशय, त्यातले नातेसंबंध, ते कुटुंब, त्यांची साहसी वृत्ती, यात असलेलं गूढ. या कादंबरीतला एक रेफरन्स एका गृहस्थांनी परवा सांगितला. काय? तर प्रेसमध्ये काम करणारा माणूस आहे तो. छापण्याच्या फॉर्म मध्ये नेमकं त्याच्या हातात आलेला कागद असेल. त्यांनी असं सांगितलं की नॉर्थ ब्लॉकला आग लागते आणि फाईल हातात सापडत नाही. आपल्याकडे परवा घडलं ना, त्या आधीच कादंबरी ते म्हणे. अच्छा. कुमारजी नमस्कार. काय या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एकूण संबंध? 3.5 वर्ष चर्चाच फक्त करत होतात, म्हणजे नक्की काय आहे हे सगळं? फक्त त्याचे काही संदर्भ आंतरराष्ट्रीय होते आणि ते आंतरराष्ट्रीय संबंध त्यांनी सुद्धा अभ्यास केलेलाच होता. त्याच्या संबंधात काही चर्चा करण्यासाठी, खुलाशांसाठी नव्हे. माझा त्या कादंबरीतला रोल हा फारसा नाहीये, त्याच्याशी चर्चा करण्यापलीकडे नाही. 1970 ते 1984 या 14 वर्षाच्या काळामध्ये हे काही कादंबरी नाहीये, ही काही फिक्शन नाहीये. 1970 ते 1984 या काळामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किती मोठ्या व्यक्तींचे खून, किती हत्या, किती दंगे झाले कल्पना आहे? ह्याच पार्श्वभूमीवर तुम्ही काही जरी लिहिलं आपल्या भारतीय उपखंडाबद्दल किंवा आत्ताच्या जागतिक राजकारणाबद्दल, तर तुम्ही CIA, मोसाद, आपली रॉ, पाकिस्तानचा ISI, तालिबान, दहशतवाद, दंगे, इंदिरा, राजीव, मुजीब, भुत्तो या सगळ्यांच्या हत्या, चिलीचे आयंदे यांची हत्या, प्रेमदास यांची हत्या, प्रभाकरन यांचं बंड, प्रभाकरन यांची हत्या, हे सगळं टाळून तुम्हाला ह्या काळावरती कादंबरी पूर्ण लिहायची झाली, पूर्ण फिक्शन तरी लिहिता येईल का? आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार नाही. पै धागे गोळा करतोय मी. त्या कादंबरीतनं तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाच्या जीवनाचा, मरणाचा, कोणीतरी पुनर्जन्माचा, पुनर्जन्माचा सुद्धा शिल्पकार कोणीतरी बाहेर आहे. आणखी एक दुसरी गंमत सांगतो की राजकारणामध्ये आपला उत्कर्ष साधण्यासाठी, आपलं काम करण्यासाठी, विशेषतः संपूर्ण देशाच्या वतीने आपलं काम करण्यासाठी माणसं किती क्रूर होऊ शकतात, माणसं किती मठ्ठ होऊ शकतात, माणसं किती निर्दय होऊ शकतात, हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. कादंबरीमध्ये नाटकात जसा एक थरार असतो तसा या कादंबरीमध्ये थरार आहे. कादंबरीच्या मुळाशी की आत्ताच्या सगळ्या या जागतिकीकरणाच्या वातावरणात माणसांच्या राष्ट्रनिष्ठा, माणसांच्या वैचारिक निष्ठा या कशा बदलत जातात आणि याच्यातनं कुठले ताणतणाव निर्माण होणार आहेत. राहुल, जस्ट अ मिनिट, थांब जरासं. मी वसंत लिमये. सुमारे 5 वर्षांपूर्वी हे कथाबीज जन्माला आलं आणि एका शोधाला सुरुवात झाली. पात्र जन्माला आली आणि झपाटल्याप्रमाणे मी या शोधात ओढला गेलो.
85 वर्षांचा कालखंड, अमेरिका, ब्रिटन, दिल्ली, डोंबिवली असा विस्तृत रंगमंच, गेल्या 3 पिढ्यांचा संदर्भ असलेली आंतरराष्ट्रीय राजकीय सामाजिक पटावर उलगडणारी एक उत्कंठावर्धक कादंबरी, अकल्पनीय जिक्सॉचे तुकडे जुळवत चित्र उभं करणारी ही कहाणी, सामान्य माणसांच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं, हे नाट्य उलगडून दाखवणारी ही गोष्ट. तुझा ध्यास आहे ती गोष्ट समजून घेण्याचा, माझा ध्यास आहे या घटनातील परस्पर संबंध उलगडण्याचा. आपली धडपड, अस्वस्थता आणि उत्कंठा एकाच प्रकारची आहे. मित्र, आपलं नातं खूप जवळचं आहे.